आज खूप दिवसानंतर मंदिरामध्ये चाललेले होते बरं का. आणि खूप दिवसांची माझी इच्छा होती जायची. कारण ना जसं लग्न झाले ना तसं काही जायलाच मिळालं नाही. पण यावेळेस ना वेळसुद्धा होता आणि देवीने सुद्धा बोलवलं असणार म्हणूनच की काय, पण आम्ही सर्वजण जायला निघालो होतो. तर आम्ही चाललो होतो मोहटा देवीला. तर जे कोणी पाथर्डीच्या जवळपास राहतात त्यांना तर हे मंदिर माहीतच असेल, इवन सगळ्यांनाच माहीत असेल. तर ना पाथर्डीपासून खूप जवळ आहे आणि आमच्या गावापासून सुद्धा अगदी 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरच हे गाव आहे आणि देवीचं मंदिरसुद्धा. त्यानंतर ना बाहेरूनच आम्हाला देवीचं मंदिर दिसलं आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. तिथे गेल्यानंतर ना हे बघा, उन्हाळा होता ना त्याच्यामुळे खूप जास्त गरमी वगैरे होत होती. आणि मग काय, तिथे ना छान भक्तांसाठी असे पाण्याचे फवारे सोडलेले होते. कारण तिथे गेल्यानंतर ना एवढं थंड वाटत होतं ना की बस. त्यानंतर मस्त देवीसाठी ओटीचं वगैरे सामान घेतलं आणि ना मग आम्ही सर्वजण मंदिराच्या दिशेने जायला निघालो. तर ना नेहमीप्रमाणे जास्त काही गर्दी नव्हती. आणि इथली एक गोष्ट मला खूप जास्त आवडते की जसंच आपण मंदिरामध्ये एंटर करतो तसंच आपल्याला देवीला मन भरून बघता येतं. आणि ना दर्शनसुद्धा खूप सुंदर होतं. तशी काही जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे एकदम शांततेत आमचं छान प्रकारे दर्शन झालं. आणि ना खूप दिवसानंतर आले होते त्यामुळे खूप भारी वाटत होतं. लहानपणी ना माझ्या आईवडिलांसोबत मी नेहमी यायचे. इथे आल्यानंतर ना एक गोष्ट खूप छान प्रकारे आठवली. जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मी अक्षरशः चालत मंदिरात आलेलो होतो. ते पण पाथर्डीवरून मोहरी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावातून आम्ही कच्च्या रस्त्याने देवीच्या मंदिरात चालत आलेलो होतो. आणि तेव्हा आहे ना देवीच्या मंदिराचं कामच सुरू होतं. आणि आत्ता आल्यानंतर बघतोय तर खूपच छान असं देवीचं मंदिर तयार झाले. त्यानंतर ना आम्हाला तारकेश्वर गड इथे सुद्धा जायचं होतं. कारण तिथून ना तारकेश्वर गड खूप जवळ आहे. म्हणलं चला आलोच आहोत तर सगळेच ठिकाणं छान एक्सप्लोअर करून घेऊयात. तारकेश्वरचा गड आणि इथला निसर्गरम्य व्ह्यू हे बघून तर आपल्याला इथून हलावंसंच वाटणार नाही. कारण ना तिथला परिसर इतका सुंदर, इतका निर्मळ आणि इतकं छान वाटत होतं ना तिथे की बस. आता इकडे सगळेजण तोंड फुगून बसलेले आहेत कारण सगळ्यांना लागली होती जोराची भूक. त्यानंतर ना आम्ही ना इकडे पळतच मंदिरात गेलेलो कारण ना खूप जास्त उन्हामुळे ना पूर्ण फरशी अशी तापलेली होती. पण मंदिरामध्ये एकदम थंड असं वातावरण होतं. आणि महादेवाची एवढी प्रशस्त पिंड तर मी पहिल्यांदाच बघितली. तिथे गेल्यानंतर छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि म्हणलं चला आता थोडीशी पेटपूजा करूयात, म्हणून मग तिथेच आम्ही महाप्रसाद घेतला. त्यानंतर मग थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि इथून ना मोहटा देवी. खरं तर ना ह्या व्हिडिओला खरंच खूप उशीर झालेला आहे. पण म्हणलं चला आपण एडिट केला आहे, सगळं काही केलं आहे, मग काय टाकायला काय हरकत आहे व्हॉइस ओव्हर करून. म्हणून म्हणलं चला आज तर हा व्हिडिओ आपण टाकायलाच पाहिजे. त्यानंतर ना मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि तिथून आम्ही निघालो होतो बेलगावच्या देवीला येण्यासाठी. ते सुद्धा आष्टीवरून खूप जवळ आहे. आणि ना इतक्या छोट्याशा गावात एवढं निसर्गरम्य मंदिर ना मी पहिल्यांदाच बघितलं आणि एवढं सुंदरसुद्धा होतं ना. तिथे पण खूप छान असं आमचं दर्शन झालं. आणि खरंच फॅमिलीसोबत आजचा दिवस ना खरंच खूप छान गेलं. तर चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो अँड शेअर. ओके, बाय.